ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी शिवसेनेचे नेते रामदास कदम यांच्यावर जोरदारपणे टीका केलेली आहे। रामदास कदम यांना 14 ते 15 वर्षांनंतर कंठ कसा काय फुटला? उद्धव ठाकरेंकडून मिळत होतं तोपर्यंत ते चांगले होते। 2014 ला उद्धव ठाकरे रामदास कदम यांना उद्धव ठाकरेंनी मंत्री देखील केलं। 2014 ते 2019 मंत्रिपद चांगलंच ओरपलं। 2019 ला मुलासाठी आमदारकी घेतली। उद्धव ठाकरेंनी जर वाईट केलं असतं तर त्याच वेळेला पक्ष सोडायला हवा होता असं म्हणत अनिल परब यांनी ही टीका केलेली आहे। रामदास कदम यांनी सुद्धा या टीकेवर प्रत्युत्तर दिलं। रामदास कदम यांनी जो काल दसऱ्याच्या मेळाव्यात नीचपणा केलाय, याला नीच हाच एक शब्द लागू होतो। खरं म्हणजे याचं उत्तर देण्याची आम्हाला गरज वाटत नव्हती। बाळासाहेब गेल्यानंतर जवळपास 14-15 वर्षांनी त्यांना कंठ फुटलाय। बाळासाहेब 2012 ला गेले, 2014 ला रामदास कदम मंत्री झाले। त्यांना मंत्री केलं कोणी? शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी। त्यावेळेला तर बाळासाहेब नव्हते। उद्धव ठाकरे इतके वाईट होते, मग 2014 ला त्यांनी मंत्रिपद का स्वीकारलं? 14 ला मला मंत्रिपद दिलं, ते लोक हसतील म्हणून नाईलाजाने त्यांना द्यायला लागलं। आणि कुठलं खातं दिलं मला? इन्व्हायरमेंट खातं। हे खातं कधी होतं का? कोणी बघितलं होतं का आतापर्यंत? इन्व्हायरमेंट खातं कोणी बघितलं होतं का आतापर्यंत? नव्हतं ना। काहीतरी मला द्यायला पाहिजे मंत्री म्हणून ते खातं मला दिलं आणि हे खातं घ्या का बस। पण त्या खात्यामध्ये मी इतका अभ्यास करून ते खातं उजेडाला आणीन असं त्यांना वाटलं नव्हतं, त्यांना कळलं नव्हतं। अनिल परबांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांना थेट आव्हान दिलेलं आहे। रामदास कदम यांच्या उद्योगांची त्यांनी चौकशी करावी। 1993 ला काय उद्योग केले हे समोर येतील असं अनिल परब यांनी आव्हान देत म्हटलेलं आहे। तर मुख्यमंत्र्यांनी नासके आंबे मंत्रिमंडळातनं काढावेत अशी विनंती अनिल परब यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना केलेली आहे आणि यावरही रामदास कदम यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। कोणाला बंगले बांधून दिले खेडमध्ये, त्या बंगल्यावरनं काय राजकारण झालं, काय गोंधळ झाला, हे सगळं आलं पाहिजे। आणि जर नार्कोटिक्सला शक्य नसेल तर त्यांचा मुलगा हा आता योगेश कदम गृहराज्यमंत्री आहे। गृह खात्याची सूत्र त्याच्या हातात आहेत। आपल्या बापाने काय उद्योग केलेत 1993 ला याची देखील चौकशी झाली पाहिजे। या चौकशीची मागणी मी करतोय। आणि यावेळेला मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे की तुम्ही किती वेळा ह्यांना वाचवणार? असे हे सगळे तुमची बदनामी करतायत सरकारची। मुख्यमंत्र्यांनी तरी स्वतःची प्रतिमा स्वच्छ ठेवण्यासाठी अशा मंत्र्यांना हाकलून दिलं पाहिजे आणि हे जे असे नासके आंबे आहेत मंत्रिमंडळातले ते काढले पाहिजेत। अख्ख्या मंत्रिमंडळामध्ये फक्त एकटा योगेश कदम तुम्हाला दिसतो? फक्त रामदास कदम तुम्हाला दिसतो? पहिल्या दिवसापासून फक्त योगेश कदम, फक्त योगेश कदम। फोटो दाखवायचे राजीनामध्ये, फोटो दाखवायचे राजीनामध्ये। तुझ्या बापाचे अवकाश आहे, ठेव राजीनामध्ये। तुला राजीनामा पाहिजे म्हणून द्यायला का? अख्खा मंत्रिमंडळ गाडी तो मागला कोणाचा? ते नाही का होत? आणि म्हणून ही फक्त नौटंकी आहे। सुडाच्या भावनेनं काम केलं जाते, सुडाचं सूड। कदम कुटुंबियांच्या वरती सूड होण्यासाठी, योगेश कदमला पाडण्यासाठी उद्धव ठाकरेंनी सगळे प्रयत्न केले योगेश कदमसाठी। तरी देखील योगेश कदम निवडून आला, आता विधिमंडळामध्ये आला, राज्यमंत्री झाला। त्यांच्या नाकावर ठिचून ते त्याला अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेत रामदास कदम आणि त्यांच्या कुटुंबावर गंभीर आरोपांचा भडीमारच केला। मुलींना नाचवून भाडं खाणाऱ्या आणि दलाली करणाऱ्यांना उत्तर देण्याची गरज नाही असं अनिल परब म्हणतायत। यावर रामदास कदम यांनी सुद्धा स्पष्टीकरण दिलंय। रामदास कदम यांनी जो काल दसऱ्याच्या मेळाव्यात नीचपणा केलाय, याला नीच हाच एक शब्द लागू होतो। खरं म्हणजे याचं उत्तर देण्याची आम्हाला गरज वाटत नव्हती। कारण पोरीबाळी नाचवून, त्यांची दलाली खाऊन किंवा भाड खाऊन भाडगिरी करणाऱ्यांना
आम्ही उत्तर द्यावं एवढी त्यांची लायकी नाही. बाग नव्हता ही खोटी अफवा देऊन आमची मारहाणी करण्याचा प्रयत्न आहे. ऑर्केस्ट्रा होता, ऑर्केस्ट्राचं परमिशन होतं आणि ज्या सेटिंग चालूच होता त्याच्याकडे अग्रिमेंट नव्हती, ते अग्रिमेंट आम्ही दिले. आणि हे जेव्हा आमच्या लक्षात आलं एखादी मुलगी विक्षिप्त हवा करत होती, एवढं कळल्यानंतर आम्ही ते हॉटेल बंद केलंय. आम्ही इज्जत घेऊन बसलोय. तुमच्यासारखे कोणाच्या बाबतीमध्ये स्मशानामध्ये बक्का कामाची आम्हाला गरज नाहीये. आणि असाल तर सांगा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.